नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी सुधा तुम्हा सर्वांचे आपल्या सुधा स्वामी भक्ती या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते सर्व स्वस्त आहात, मस्त असाल, स्वामींच्या सेवेत रममाण असाल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व 100% पॉझिटिव्ह सकारात्मक असाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशी एक अद्भुत टेक्निक, ज्या टेक्निकमुळे तुमच्या आयुष्यातून जर तुमची आवडती व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली असेल, मग ते कोणत्याही रिलेशनमध्ये असेल, तुमच्याबरोबर भांडण करून तुम्हाला ती सोडून गेलेली आहे किंवा गैरसमज होऊन तुमच्यामध्ये क्लेश झालेले आहेत आणि तुमची आवडती व्यक्ती तुम्हाला दूर सोडून गेलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये तुम्हाला जी सोडून गेलेली तुमची आवडती व्यक्ती आहे, ती तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल, फक्त 2 मिनिटात त्या व्यक्तीचा कॉल किंवा मेसेज कसा येईल ही टेक्निक शेअर करणार आहे. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील क्लिक करा, जेणेकरून अशाच नवीन माहितीचे, टेक्निक्सचे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करेल तेव्हा त्याचे प्रथम नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही असेच टेक्निकचे एकही व्हिडिओ मिस करणार नाही. या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक. परंतु या ठिकाणी मी तुम्हा सर्वांना एक महत्त्वाची स्पष्ट अशी एक सूचना देऊ इच्छिते. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे कोणाला तरी जबरदस्ती आपल्या कंट्रोलमध्ये करणे होत नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन ही टेक्निक आपली भावना, एनर्जी आणि फोकस पूर्णपणे बदलून टाकते. तुम्ही जर ही टेक्निक अगदी खरी मनापासून केलेली असेल किंवा मनापासून श्रद्धेने तुम्ही जर करणार असाल, तर तुम्हाला लगेचच 2 मिनिटांमध्ये कॉल किंवा मेसेज तर येईलच. आणि असेच आश्चर्यकारक अनुभव हे कित्येकांना आलेले आहेत. म्हणून तुम्हाला देखील लगेचच कॉल येईल अशा आशेवर बसणे चुकीचे आहे. ही पूर्ण जे काही आपल्याला जी टेक्निक करायची आहे, ही टेक्निक करत असताना 100% तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचे आहे. पूर्ण विश्वास ठेवून ही टेक्निक करायची आहे. त्याचबरोबर टेक्निक करत असताना, लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरत असताना आपल्याला आपण जे मेहनत करतोय, जे आपल्याला साध्य करायचं आहे, त्याच्यासाठी आपण किती मेहनत, परिश्रम घेतोय, हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. चला तर मग वेळ न घालवता मी तुम्हाला ही टेक्निक शेअर करते. असं तुमच्या बरोबर कधी झालेलं आहे का, की कधी तुम्ही म्हणजे एकांतात बसलेला आहात किंवा कुठे बाहेर वगैरे आहात आणि एका म्हणजे विचारामध्ये तुमच्या लगेचच एक थिंकिंग येते, एक विचार येतो, की मला आज ह्या व्यक्तीशी बोलायचं आहे आणि लगेचच अगदी विदिन 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचा कॉल येतो, मेसेज येतो. आता हे जे काही आपल्याबरोबर घडतं ना, हे फक्त आणि फक्त आपले जे अलाईन आहे ना त्यावेळेचे, ते पूर्ण 100% पॉझिटिव्ह असतं आणि ते 100% अलाईन, आपले जे पॉझिटिव्ह अलाईन हे पूर्ण ब्रह्मांडापर्यंत ते पोहोचतं आणि त्याच्यामुळे ते जे आपण विचार करतोय, ते लगेचच आपल्या आयुष्यामध्ये लगेचच ते घडते. तर अशाच प्रकारे लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक आपल्याला करायची आहे. ही टेक्निक अगदी योग्य पद्धतीने करायची आहे, जेणेकरून तुम्हाला लगेचच 5 मिनिटं, 10 मिनिटं या कालावधीमध्येच तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीचा कॉल किंवा मेसेज हा येणारच आहे. परंतु सर्वांनी हे लक्षात ठेवावे, ही टेक्निक तुम्ही कंट्रोल करण्यासाठी म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला कंट्रोल करण्यासाठी करू शकत नाही, वापरू शकत नाही. तुमचं कनेक्शन त्या व्यक्तीशी जास्तीत जास्त दृढ व्हावं, टिकून राहावं म्हणून तुम्ही हा उपाय करू शकता. आता लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आहे हे बेसिक पासून आपण समजून घेऊया. लॉ ऑफ अट्रॅक्शन एक साधा नियम सांगतो. तुम्ही जसे फील करता तसंच तुम्ही आकर्षित करत असता. समस्या काय असते आणि त्याचबरोबर आपण आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल जो विचार करतो, विचार करत असताना आपल्या मनामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न उद्भवतात, त्याच्यावर देखील लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक अवलंबून असते. की आपल्या जर मनामध्ये असं येत असेल, आपल्याला असा विचार येत असेल, की समोरची व्यक्ती म्हणजे माझी आवडती व्यक्ती मला का कॉल करत नाही? मीच का नेहमी ह्याची वाट पाहावी? कदाचित ती किंवा तो मला विसरला असेल. अशा प्रकारे आपल्या सर्वांची भावना असते. असुरक्षितता, कमतरता आणि भीतीची आपली ही भावना असते आणि अशीच निगेटिव्ह एनर्जी आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तीच्या कॉल येण्यापासून दूर ढकलत जाते. आणि ही टेक्निक वापरल्यानंतर किंवा वापरण्याच्या आधीच आपण सगळ्यात मोठी चूक काय करतो, तर आपण अपेक्षा ठेवतो, की आपण ही टेक्निक केली आहे तर 2 मिनिटामध्ये कॉल आलाच पाहिजे. आणि समहाव जरी कॉल आला नाही, मेसेज आला नाही, तर आपण सारखे विचार करत असतो, मी टेक्निक केलेली आहे, मग कॉल अजून का नाही आला? कॉल येईल की नाही येईल? हे सर्व रेझिस्टन्स आहेत. आज मी तुम्हाला जी टेक्निक सांगणार आहे,
ही टेक्निक तुम्हाला विदाऊट एक्स्पेक्टेशन न ठेवता करायची आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं एक्स्पेक्टेशन तुम्हाला या ठिकाणी ठेवून ही टेक्निक करायची नाही. कुठलीही अशा अपेक्षा ठेवून ही टेक्निक करायची नाही. तुम्ही मनामध्ये जर असं ठरवून ही टेक्निक केली ना, की नाही ही टेक्निक करणार आहे आणि ही टेक्निक करताना केल्यावर मला लगेचच कॉल येणारच आहे. कॉल येणार आलाच आहे कॉल. तर असं होत नाही. त्याच्यामुळे आपण काहीही कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवायची नाही, एक्स्पेक्टेशन ठेवायचे नाही. आता ही टेक्निक आपल्याला कधी करायची आहे, तर ही टेक्निक आपण सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपण्याच्या आधी ही टेक्निक करू शकतो. टेक्निक करताना आपण एका शांत ठिकाणी, एका शांत जागी बसायचे आहे. तुम्ही आता हे टेक्निक घरामध्ये बसून देखील करू शकता किंवा घराच्या बाहेर एखादी शांत जागा तुम्हाला कुठे दिसत असेल, सापडत असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही 2 मिनिटं अगदी शांत बसायचे आहे, डोळे बंद करायचे आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा फोन आहे, तो फोन तुम्हाला सायलेंट करायचा आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं डिस्टर्बन्स यावेळी होणार नाही. यानंतर तुम्हाला तुमच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. आत बाहेर खोल असा श्वास घ्यायचा आहे. नाकाने श्वास घेऊन तोंडाने तो हळूच श्वास बाहेर सोडायचा आहे. असं 5 वेळेस आपल्याला करायचे आहे. याच्यानंतर हळू आवाजामध्ये आपल्याला कल्पना करायची आहे. तुम्हाला इमॅजिन करायचे आहे, की तुम्हाला तुमच्या हातामध्ये तुमचा मोबाईल आहे आणि हळूच तुमच्या मोबाईलची स्क्रीन ही लाईट पेटत आहे आणि त्या स्क्रीनवर तुम्हाला त्या व्यक्तीचं म्हणजे तुम्हाला कुठली व्यक्ती आहे जी सोडून गेलेली आहे, त्या व्यक्तीचा तुम्हाला कॉल आलेला आहे, त्या व्यक्तीचा तुम्हाला मेसेज आलेला आहे, अशा प्रकारचं नोटिफिकेशन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघत जर ही टेक्निक करत असाल तर लगेचच सुरू करा. बघा, लगेचच तुम्हाला एका शांत ठिकाणी बसायचं आहे. डोळे बंद करायचे आहे. श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचे आहे. हळू श्वास घ्या, हळू श्वास सोडा. यानंतर तुम्हाला कल्पना करायची आहे, तुमचा फोन तुमच्या हातामध्ये आहे आणि त्या फोनच्या स्क्रीनवर तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव दिसत आहे. फोन वाजत आहे. तुमची जी रिंगटोन आहे, ती रिंगटोन तुम्हाला कानावर पडत आहे. असं इमॅजिन करा. तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आलेले आहे, कारण तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीचा फोन येत आहे. तुम्ही कॉल रिसीव्ह केला, उचलला आहे. तो किंवा ती म्हणत आहे, "अरे" किंवा "अगं, मला अचानक तुझी खूप आठवण झाली, म्हणून मी तुला या क्षणात कॉल केला." कसं फील करत आहात तुम्ही? तुम्हाला कसे वाटत आहे? आनंदी फील करत आहात? अगदी समाधानी, शांतता, अगदी अशाच प्रकारे तुम्हाला फील करायचे आहे. हो, जर तुम्ही अशा प्रकारे भावना मनामध्ये आणल्या, तर तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीचा कॉल, मेसेज हा नक्की 100% येईल आणि मनामध्ये मोठ्याने तुम्हाला म्हणायचं आहे, "मी शांत आहे, मी प्रेमासाठी ओपन आहे." माझं आणि तुम्हाला जी व्यक्ती आवडते, ज्या व्यक्तीचा कॉल तुम्ही वाट बघत आहात त्या व्यक्तीच्या कॉलची, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. त्या दोघांची म्हणजे तुमच्या दोघांची एनर्जी ही कनेक्ट होत आहे. योग्य वेळेला योग्य असा संवाद होतो आणि मी विश्वास ठेवत आहे. नाव घेताना फक्त भीती नाही, तर हक्काची भावना हवी आहे. आता डोळे उघडा आणि स्वतःला सांगा, "मी माझे काम केलेले आहे. आता ब्रह्मांड, युनिव्हर्स बाकीचे काम करेल." त्याच्यानंतर ही टेक्निक करून झाल्याच्या नंतर सतत आपण फोन चेक करायचा नाही, WhatsApp मेसेज चेक करायचा नाही. कन्सिस्टन्सी करायची का? तर फक्त एकदाच दिवसातून एकदाच आपल्याला हा उपाय करायचा आहे. कॉल आला किंवा नाही आला, तुम्हाला कधी-कधी मेसेज किंवा प्रत्यक्ष भेट किंवा कधी-कधी स्वप्नातून मेसेज देखील येऊ शकतो. आता तुमचं रिलेशनमध्ये म्हणजे बघा, तुमचे जर रिलेशनमध्ये एक्स तुमचे होते, त्या एक्ससाठी तुम्ही ही टेक्निक करत आहात, तर नक्कीच चालेल. परंतु त्या व्यक्तीविषयी तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा राग, द्वेष किंवा इगो नसावा. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे जादू नव्हे, ही पूर्णपणे तुमच्या आतली एनर्जी आहे. जेव्हा तुम्ही शांत होता, तेव्हा समोरची व्यक्ती ही स्वतःहून तुमच्याकडे ओढली जाते. त्यामुळे ही टेक्निक एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला टेक्निक करून झाल्यानंतर अनुभव आला तर कमेंटमध्ये थँक यू युनिव्हर्स लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त शेअर आणि कमेंटद्वारे "हो, मी ही टेक्निक करणार आहे" अशी कमेंट करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन टेक्निक सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांनी पॉझिटिव्ह राहा.